नमस्कार. मी प्रशांत देशमुख. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर गेल्या 2-3 दिवसात मला खूप फोन येत आहेत. म्हणजे जे फोन येत आहेत ती माणसं अशी थेट ओळखीतली नाहीत, पण मागील 14-15 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी शिवरायांवर व्याख्यानं देतोय. त्यामध्ये कुठेतरी त्यांनी व्याख्यान ऐकलंय, ओळख झाली आहे, किंवा यूट्यूबवर त्यांनी ऐकलंय, किंवा आपलं जय शिवराय पुस्तक वाचून त्यातून नंबर घेतलाय, फोन केलाय. अशीच प्रत्यक्ष भेटून बोललोय अशीही ओळख नसलेली या अनोळखी माणसांचा फोन येतोय. त्यांना कदाचित असं वाटत असावं की त्यांच्या मनामध्ये पुतळा कोसळल्यानंतरची जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता त्यांना कोणाला व्यक्त करता येत नाही, कुठे व्यक्त करता येत नाही. कदाचित त्यांना असं वाटत असावं की हा माणूस शिवरायांवर बोलतोय, याच्याकडे आपण व्यक्त करावं, आणि ते खूप विश्वासानं आणि मी जणू त्यांच्या घरचं आहे इतक्या विश्वासानं ते व्यक्त करतायत. पण काल जो मला एक फोन आला ना, त्या फोन नंतर मात्र मी प्रचंड हादरलो. कारण तुम्हाला सांगतो की अननोन नंबर होता. मोबाईलची रिंग वाजली, मी बघितला, ओळखीतला नंबर नाहीये. उचलला. एक पहिले 5 सेकंद तो माणूस काही बोलेच ना. मला असं वाटलं की फोन कट तर झाला नाही ना, म्हणून मी परत बघितलं तर फोन चालू होता. 5-6 सेकंदानंतर मला असं आपण हुंदके देऊन रडतो ना, म्हणजे गलबलून असं हमसून रडतो कसं, तसं रडल्याचा आवाज आला. मला कळेना ही व्यक्ती कोण आहे, त्याला काय झालंय नक्की. म्हणजे ही माझ्या कोणी नात्यातली आहे का, त्याच्यावर काही कोणतं संकट आलंय की नक्की काय झालंय. मग मी त्याला विचारलं की, तर पुन्हा शांत होत म्हणाला, मी तुम्हाला ना परत थोड्या वेळाने फोन करतो, मला आता बोलता येत नाही. पण मी त्याला तसंच बोलत बोलत शांत केलं आणि म्हटलं काय झालंय. तर मग त्या कातर आवाजातच शांत झाल्यावर म्हटला की मालवणला राजकोटला शिवरायांचा पुतळा कोसळला ना, ते मला खूप अस्वस्थ करते ती घटना. आणि अक्षरशः तो, म्हणजे आपण ज्याला लहान मुलासारखं हमसून रडणं म्हणतो ना, तसा तो रडत होता. बरं, मग मी त्याला शांत केलं, त्याला पुढे बोलतं केलं. तर मला सांगायला लागला की, बरं त्या माणसाचं नावही मी तुम्हाला सांगतो. त्या याचं मला वाटतं लोणी काळभोरवरून तो फोन आला होता आणि त्या व्यक्तीचं नाव आनंदा केसकर का कासकर असं होतं. मला म्हणाला, सर मला 5-6 वर्षापूर्वी, मागील काही वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता, मी त्यातनं बरा झालो, त्याचं कारणच शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांवर मी विचार केला, एवढी संकट आली होती, त्यातून ते बाहेर पडले, तर मी या आजारातून नक्की बाहेर पडेल, आणि शिवाजी महाराजांमुळेच आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच मी त्या आजारातून बाहेर पडलो. हे सगळं तो सांगत होता. मला ते ऐकून आतमध्ये वेगळ्या भावना तयार होत होत्या. आणि तो मला म्हणाला, मग बाकीचं तो बोलला, पण त्याचा सार मी तुम्हाला सांगतो की जो मला खूप धोकादायक वाटतोय. मला म्हणाला, सर हे जे घडलंय ना, मला असं वाटतंय आत्मदहन करावं, आत्महत्या करावी. मला हे आणि ते इतकं तो गलबलून सांगत होता की हे बोलल्यानंतर मला त्याला काय समजवावं. कारण त्याचं ते हमसून रडणं आणि त्यातून बोलणं ऐकून मला माझ्या भावना आवरणं कठीण झालं होतं.
मी त्याला त्याचं ऐकतोय असं दाखवत होतो आणि मीच माझ्या मनाला शांत करत होतो. आणि शांत करत मग मी त्याला सांगितलं की अरे, शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ माँसाहेब सती जाण्यासाठी निघाल्या होत्या, पण आपल्या शिवरायांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की मी हे जे कर्तृत्व उभं करतोय हे तुमच्या प्रेरणेनं करतोय, हे कोण पाहणार? तसं आपली प्रेरणा शिवराय आहेत. आपल्याला हटायचं नाही, आपल्याला लढायचं आहे, आपल्याला चांगलं काहीतरी करायचं आहे. हे सगळं मी त्याला समजावलं. तो शांत झाला, फोन ठेवला. पण हे उदाहरण मी अशासाठी सांगितलं आहे की फोन ठेवल्यानंतर मी सुन्न झालो होतो. कारण मला पुतळा पडल्यानंतर लोकांची भावना काय आहे हे माहिती होतं, पण ती भावना इतकी तीव्र आहे याची मात्र मला पहिल्यांदा कल्पना आली. कारण अनेकांमधल्या एकानं व्यक्त केली अशा भावना कित्येकांच्या असतील. बरं, हा झाला एक सामान्य माणूस, पण विचार करा तुम्ही, आज मी पाहिले आहेत कवी, लेखक, व्याख्याते हे सुद्धा आपलं मत व्यक्त करताना त्यांना त्यांचे डोळे पाणावत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. म्हणजे मी सामान्य माणसाचं समजू शकतो, पण जे बुद्धीनं स्वतःला तटस्थ ठेवू शकतायत ते सुद्धा जर त्यांना सुद्धा स्वतःचे अश्रू आवरणं अवघड होत असेल तर महाराष्ट्रातल्या घराघरातल्या शिवप्रेमींची काय अवस्था असेल आणि त्यांच्या मनामध्ये कोणते तरंग उमटत असतील. त्यामुळे आपण मी जेवढं हे प्रकरण गंभीर समजत होतो त्याच्याही पेक्षा ते कितीतरी भयंकर आणि गंभीर आहे. म्हणजे कुठल्या दृष्टीनं गंभीर की मला आतून असं वाटायला लागलंय की आपण ज्वालामुखीच्या तोंडावर उभे तर नाही होत ना, पण मला तरीही या सगळ्या शिवप्रेमींचं कौतुक करायचं आहे. त्याचं कारण असं की शिवरायांचा वारसा, शिवरायांची नावं घेणारी माणसं, म्हणजे सगळेच पक्ष, मला त्यातला कुठलाही पक्ष नाही म्हणायचा, पण घेणारी माणसं आता चुका शोधत राहतील की कुणामुळे हे झालं. पण शिवरायांचं बांधकामामध्ये असलेलं किंवा त्यावेळेसच्या बांधणीची तज्ज्ञता, अभ्यास, आत्ता ते उतरवू शकले नाहीत शिवरायांचे हे गुण त्या पुतळ्यामध्ये. पण आमच्या शिवप्रेमींनी मात्र हे सगळं घडल्यानंतर शिवरायांचा जो मुख्य गुण होता तो गुण मात्र आपल्या आचरणातनं दाखवून दिलाय, आणि तो गुण आहे शिवरायांचा संयम. ही जनता संयमित आहे. घराघरात शिवप्रेमींच्या मुठी आवळल्या जात आहेत, पण तरीही त्यांच्यासमोर शिवरायांचा आदर्श आहे की आम्ही संयमित आहोत. ते मला त्या शिवप्रेमींचं कौतुक करायचं आणि हाच शिवरायांचा गुण आम्हाला जोपासायचा आहे. हो, शिवरायांकडे संयम होता. बघा तुम्ही, शास्ताखानाची बोटं तोडली लाखाच्या फौजेत शिरून हे आम्हाला वाटतं, पण त्याच्या अगोदर 3 वर्ष शाहिस्तेखान पुण्यात आहे. 3 वर्ष राजांचा संयम आहे, 3 वर्ष संयम बाळगला आहे, आणि मग त्यानंतर लाखाच्या फौजेत शिरून सर्जिकल स्ट्राईक केलं आहे. म्हणजे त्या शास्ताखानाला अशा पद्धतीनं छापा टाकलाय की 3 वर्ष पुण्यात राहिलेला शास्ताखान 3 बोटं गमावून 3 दिवसात पुढं सोडून निघून जातो, पण त्याच्या अगोदर 3 वर्षाचा संयम आहे. तुम्ही जर पूर्ण चरित्र पाहिलं, मी तर माझ्या जय शिवराय पुस्तकामध्ये विजय संयमाचा असं एक स्वतंत्र प्रकरणच लिहिलं आहे. कारण मला तरुणांना हे संयमच सांगायचं आहे की त्या प्रकरणामध्ये मी सांगितलं आहे, 48 नंबरचं ते प्रकरण आहे, त्याच्यात मी सांगितलं आहे की ही घटना शक्यतो कोणाच्या लक्षात येत नाही की आपण राजांच्या सगळ्या गोष्टी चढत्या दमात बघतो, पण तुम्ही लक्षात घ्या, शहाजीराजांना कैद झाली होती आणि शहाजीराजांची सुटका व्हावी म्हणून शिवरायांनी कोंडाणा किल्ला दिला. म्हणजे याच्या अगोदर फतेखानावर आपण विजय मिळवला होता.
आणि त्याच्यानंतर शहाजीराजांची कैद होती. पण कोंडाणा दिला, सुटका करून घेतली. पण आता राजांना कल्पना आहे की शहाजीराजे विजापुरात आहेत. आता जर काही आपण हालचाल केली तर शहाजीराजांच्या जीवाला धोका होईल. म्हणून राजे संयमित आहेत, शांत आहेत. कधीपर्यंत माहिती आहे? तुम्ही शिवचरित्र काढा. 1648ला फतेखानावर विजय मिळवल्यानंतर डायरेक्ट 1656ला जावळी घेतली आहे. मधी वर्ष किती गेलेत? 8 वर्ष. 8 वर्ष राजे संयम बाळगून आहेत. आणि जेव्हा शहाजीराजांना विजापुरातून पुढे कर्नाटकात लांब पाठवलं जातं तेव्हा शिवरायांना कळतं आता आपली मोहीम सुरू करायला हरकत नाही. पण 8 वर्ष, 8 महिने नाही, 8 वर्ष स्वराज्य संयमित आहे. हा आहे राजांचा संयम. आणि मला आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींचं यासाठीच कौतुक करायचं आहे की तुमच्या घराघरातल्या मुठी आवळत असताना सुद्धा, मनाचा उद्रेक आणि अस्वस्थता असताना सुद्धा तुम्ही राजांचा हा संयम नावाचा गुण बोलून नाही आचरणात आणून दाखवलाय. त्याबद्दल सगळ्या तमाम शिवप्रेमींचं कौतुक. पण त्याचबरोबर मला अजून सरकारला, आणि सरकार म्हणजे फक्त आत्ता जे अस्तित्वात आहे ते सरकार असं नाही. सत्ता येतात जातात, वेगवेगळ्या पक्षांची सरकारं येतात जातात. मला सगळ्याच पक्षातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना आणि ज्यांची कोणची सरकारं येतील त्या सगळ्यांनाच, जे कोणी यातले लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्या सगळ्यांनाच सांगायचं आहे की, किंवा ज्यांच्यावर या सगळ्या जबाबदारी येत आहेत त्या सगळ्यांनाच सांगायचं आहे की शिवप्रेमींनी संयम दाखवला आहे. यावेळेस ते शांत आहेत. त्यांना वाटतंय आपलेच दात आपलेच ओठ, कोणाच्या विरुद्ध बोलायचं. त्यांना वाटतंय की शिवाजी महाराजांचा पुतळा नाही कोसळला, आमचा अभिमान कोसळला आहे. ते शिवप्रेमी शांत आहेत, उघड्या डोळ्यांनी हे सगळे बघतायत. पुन्हा जर असं घडलं तर मात्र शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक होईल. आणि तो उद्रेक कुणालाच परवडणारा नसेल, कुणालाच. आणि तो उद्रेक होऊ नये याच्यासाठीच मी हे बोलतोय. का तर ज्या प्रतिक्रिया मला गेल्या 2-3 दिवसात फोनवर येत आहेत, व्हॉट्सअपवर येत, अहो जी माणसं शांत आहेत ती व्यक्त व्हायला लागलीत, ती परखडपणे बोलायला लागलीत. ही अस्वस्थता सगळ्यांनीच समजून घेतली पाहिजे. सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण तो झालेला उद्रेक मग नंतर कोणालाच परवडणारा नसेल. म्हणून आत्ताच आम्ही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. मला माझ्या तमाम शिवप्रेमींना सगळ्यांना सांगायचं आहे. कारण सगळ्यांचं म्हणणंच हे आहे की आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही हतबल आहोत. ज्या शिवरायांनी आम्हाला बलाढ्य शक्तींपासून वाचवलं, ज्या शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला येऊनही शिवरायांचा पुतळ्याचं आम्ही रक्षण करू शकलो नाही याची आम्हाला खंत नाही, लाज वाटते. प्रत्येक शिवप्रेमी अस्वस्थ आहे आणि त्याला कळत नाही की मी काय केलं पाहिजे. मी आत्ता जे त्याच शिवप्रेमींसाठी बोलतोय की त्यांना जे वाटतंय की आम्ही काय केलं पाहिजे, कारण त्यांच्या या भावनेला कुठेतरी कर्तृत्वाची, कार्याची आणि कृतीची जर वाट नाही करून दिली तर कधीही उद्रेक होईल. म्हणून मला त्या शिवप्रेमींना सांगायचंय की पहिलं तर शिवाजीराजांचा संयम आम्ही कधी सोडायचाच नाही. आणि मला सांगायचंय कुठलाही आतताईपणा करायचा नाही, कुठलाही घटनाबाह्य मार्ग वापरायचा नाही. तुमचा राग कुणावरही असो, सरकारवर असो, विरोधी पक्षांवर असो, राजकारण्यांवर असो, कुणावरही असो, कुठेही घटनाबाह्य वर्तन करायचं नाही. पण मग काय करायचं ते सांगतो. आत्ता ना तुम्ही फक्त निरीक्षण करा. फक्त काय की सरकार आपली जबाबदारी झटकतंय का, विरोधी पक्ष मुद्द्यांचं भांडवल करून राजकारण करतंय का खरंच काही चांगले मुद्दे मांडतंय. सरकार पक्षातली जी माणसं आहेत ते घडलंय त्यावर जबाबदारीनं काही बोलतायत का, नक्की काय प्रतिक्रिया देत आहेत, त्या प्रतिक्रिया आम्हाला पटतायत का, याच्यामध्ये सरकार
विरोधी पक्ष, सगळेच राजकारणी, प्रत्येकाला लक्षात ठेवा, बारकाईनं त्यांचं निरीक्षण करा. त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या चालण्यावर, त्यांच्या कृतीवर, त्यांच्या आश्वासनांवर आणि ओव्हरऑल त्यांच्या सगळ्या देहबोलीवर बारकाईनं लक्ष ठेवा. आणि जसे आमचे, मी याच्यात कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही आहे, ते सरकारी म्हणजे सत्तेतला पक्ष असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे, या सगळ्यांवरच आम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि आमच्या हृदयामध्ये जसे शिवाजी महाराज आहेत, की जे हृदयात आमच्या जे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, हृदयामध्ये स्मारक आहे, ते हृदयात असलेले आमच्या जसे शिवाजी महाराज आहेत, तसं आत्ता या 3-4 दिवसात निरीक्षण करून आमच्या हृदयामध्ये शिवाजी महाराजांच्या तिथेच अशी खुणगाट बांधा ना, की निवडणूक येणार आहे, त्यामध्ये आत्ता केलेलं निरीक्षण हृदयात असं साठवून ठेवा की शिवाजी महाराजांना स्मरून त्या एकमताचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या राज्यघटनेनं आम्हाला दिलाय, तो अधिकार असा दाखवा ना की आम्ही शिवाजीराजांचे पाईक आहोत. कुठलाही पैसा न घेता, सत्ता संपत्ती पुढे न झुकता, केवळ फक्त देश आणि समाजाचा विचार करून तुम्ही मतदान करा. आत्ता ह्या सगळ्या कृतींवर लक्ष ठेवून मतदान करा आणि त्याची खुणगाट मनाशी बांधा. ते मतदान कोणत्या पक्षाला करा, सत्ताधाऱ्यांना करा तर की विरोधी पक्षांना करा, हे नाही मी सांगणार, पण आत्ता निरीक्षण करा. तुम्हाला कळणार आहे, जनतेला सगळं कळतं हो, की शिवरायांवर खरं प्रेम कोणाचं आहे आणि बेगडी प्रेम कोणाचं, हे सगळं जनतेला कळतं. हे मनात ठेवा आणि एकमताचा अधिकार दाखवा. आणि तिथे आम्ही शिवाजीराजांचे पाईक आहोत, आम्ही काहीतरी करू शकतो, हे तिथे दाखवा. दुसरं मला सांगायचं आहे, जी माणसं हतबल आहेत आमचे शिवप्रेमी आणि ते जे म्हणतायत ना की आम्ही काय करू शकतो, ठीक आहे, पुतळा पडला, त्याला आम्ही काही करू शकलो नाही, पण आता आम्हाला दुपटीनं काम करायचं आहे. आम्ही जे काही काम करत असू, जे काही आमचं शिवकार्य असेल, म्हणजे समजा मी व्याख्यानं देतोय, मी काही लेख लिहितोय, मी काही लेखन करतोय, किंवा आमचे काही शिवप्रेमी गडकोट किल्ल्यांवर जात आहेत, तिथली स्वच्छता करतायत, किंवा काही मोहिमा आखतायत, जे काही शिवाजी महाराजांसाठी तुम्ही करताय ना, ते तुम्हाला आता अधिक मेहनतीनं दुपटीनं करायचं आहे. म्हणजे मी जर शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहित असेल आणि आज जर मी एक लेख लिहित असेल, तर आता मला शिवाजीराजांला स्मरून 2 लेख लिहायचे. माझी बुद्धिमत्ता मला दुप्पट तिथं वापरायचं आहे. मी जर काही मोहिमा काढत असेल तर मला अधिक दुप्पट वेगानं त्या मोहिमा काढायच्यात. जे म्हणून शिवप्रेमी जे काही शिवकार्य करतायत ते आम्हाला दुप्पट वेगानं करायचंय. का? तर आम्ही जे हतबल आहोत, आम्ही अस्वस्थ आहोत, आम्ही काही करू शकत नाही, सरकारवर किंवा विरोधी पक्षांवर आम्ही अवलंबून आहोत, ते सोडा, ते काय करतील ते करतील, ते बाकीची गोष्ट राहिली, पण आम्ही आमच्याकडून हे सुरू केलं पाहिजे. दुप्पट वेगानं कामाला सुरुवात करायची. आणि तिसरं काय होतंय, इथं ज्यांना खरं प्रेम आहे ना शिवरायांबद्दल, ती बिचारी सज्जन माणसं आहेत आणि ती समर्थ नाही आहेत. आणि जे समर्थ आहेत ते सज्जन नाही आहेत. आम्हाला प्रयत्न करायचा आहे की सज्जन हा समर्थ कसा होईल आणि समर्थ असलेले सज्जन कसे होतील. आणि जेव्हा सज्जन आणि समर्थ, सज्जनत्व आणि सामर्थ्य शक्तीच्या रूपानं एकत्र येईल, मग ती राजकारणाची असू दे, समाजकारणाची असू दे किंवा इतर कुठल्याही ठिकाणची असू दे, जेव्हा सज्जनत्व आणि सामर्थ्य एकत्र येईल तेव्हा शिवरायांचं राज्य उभं राहील. आणि अजून एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय चाललाय म्हणून आम्हाला शिवाजीराजांच्या काळात जे उभं राहत होतं ते आत्ता उभा करायला आमच्याकडे कलावंत नाही तसं अजिबात नाही बरं का, अभ्यासू माणसं नाही तसंही अजिबात नाही, तज्ज्ञता नाही असंही अजिबात नाही, पण त्या तज्ज्ञ माणसांपर्यंत, अभ्यासूंपर्यंत, कलावंतांपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे हो. सरकारचं हे कर्तव्य आहे. मग ते कुठलंही या आत्ता असलेल्या सरकारालाच बोलतोय असं नाही, विरोधी पक्षांचंही सरकार येईल किंवा आधीही असेल,
राजकीय शक्तीनं त्या कलावंतापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याला हेरलं पाहिजे आणि त्याला व्यवस्थित ठिकाणी चपखल बसवलं पाहिजे. हे आमचं राजांकडे होतं. ते कसं होतं हेच शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. पुण्यामध्ये लग्नाची वरात चाललेली असते. नवरा नवरी अशी घोड्यावर बसलेले असतात. पुढे वराडी मंडळी वाजंत्री वाजवत असतात. शिवाजीराजे वाड्यातून ती मिरवणूक बघत असतात. एका चौकामध्ये मिरवणूक येते. वराडी मंडळी असं अर्ध गोलाकार करून उभं राहतात आणि एक माणूस मध्ये त्या रिंगणात बसलाय. सगळ्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणि त्याचं लक्ष मात्र 9 हातावर ठेवलेल्या नारळाकडे आहे. लोकांच्या डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तो 9 हातावरचा नारळ तो माणूस बैठ्या चालीनं गारद करतो आणि परत आपली जागा घेतो. सगळी लोक टाळ्या वाजवतात. शिवाजीराजांनाही कौतुक वाटतं. आपला येसाजी कंक पुढे होतो आणि त्याची ओळख करून देतो. राज, हा ना जीवा महाला. पुण्यातल्या लग्नाची कोणती बी वरात याच्या कलाकारीशिवाय आणि कौशल्याशिवाय पुढंच जात नाही. राजे खुश होतात. राजे जीवाला म्हणतात, अरे जीवा, तुझ्याकडं नामी कौशल्य आहे की रे. तुझं कौशल्य तर कौतुक करण्यासारखं आहे. जगातलं नामी कौशल्य तुझ्याकडं आहे. तुमच्या माझ्यासारखा असता तर छाती फुगून अहंकार त्याच्यात चढला असता. जीवा महाला भोळा भाबडा काय म्हणतो माहितीये? म्हणतो, हो राज, तुम्हाला खरं सांगू का, मला ना तेवढंच येतं बघा, दुसरं काय बी येत नाही. राजे त्याच्या खांद्यावर हात टाकतात आणि म्हणतात, तर जीवा, माणसाला एखादीच गोष्ट यावी ना, पण ती अशी यावी ना की त्याला जगात तोड नसावी. थोडंच यावं पण ते नामी असावं. आजपासून जीवा तू स्वराज्याचा. बघा, राजांनी हिरा ओळखलाय, कलावंताला ओळखलंय, त्याला स्वराज्यात घेतलंय, त्याला लक्षात ठेवलंय. आणि त्या जीवाची आठवण राजांना कधी होते माहितीये? 9 नोव्हेंबरच्या रात्री. राजांच्या समोर बहिर्जी नाईक आहेत. ही रात्र कधीची आहे माहितीये? 10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारलंय. 9 नोव्हेंबर 1659च्या रात्री जेव्हा बहिर्जी नाईकांच्या पथकातली माणसं राजांना सांगतायत की अफजल खान तर येतोय, पण त्याच्या सोबत जो बडा सय्यद आहे तो अतिशय घातक आहे. तब्येतीनं नाही, ताकदीनं नाही, पण त्याच्याकडे कौशल्य आहे. 9 हातावरचा माणूस दांडपट्ट्यानं गारद करतो असं जगातलं नामी कौशल्य त्याच्याकडे आहे. त्यामुळे अफजल खान तर धोकादायक आहे, पण त्याच्यापेक्षाही धोकादायक बडा सय्यद आहे. राजे विचार करतायत, 9 हातावरचा माणूस दांडपट्ट्यानं गारद करणाऱ्या बडा सय्यदसाठी कोण आपल्या सैन्यातला? राजांना आठवण होते 9 हातावरचा नारळ गारद करणाऱ्या, त्या लग्नाच्या वरातीतलं कौशल्य दाखवणाऱ्या जीवा महालाची. राजे जीवा महालाला बोलावतात आणि सांगतात, जे उद्या 10 अंगरक्षक येणार आहेत त्यात तू असशील आणि तू माझ्या सोबत असशील. तू फक्त बडा सय्यदवर लक्ष ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशीचा इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे की अफजल खानानं दगा केल्यानंतर राजे त्याचा कोथळा बाहेर काढतात. तो दगा दगा दगा, या शत्रूनं मला दगा केला म्हणून त्या छावणीच्या शामियान्याच्या बाहेर पडतो. आणि इकडे राजांचं लक्ष नसतं. तो बडा सय्यद दांडपट्टा घेऊन येत असतो. त्याच्याकडे लक्ष फक्त आमच्या जीवा महालाचं असतं. हजारो लग्नांच्या वरातीमध्ये दाखवलेलं कौशल्य आता आमचा जीवा महाला त्याच्या शिवरायांसाठी दाखवणार असतो. आणि तो अशा काही कौशल्यानं त्या दांडपट्टा घेऊन येणाऱ्या त्या बडा सय्यदचा हात खांद्यापासून अशा काही कौशल्यानं वरती उडवतो की तो हात आकाशातून त्या बडा सय्यदच्या समोर पडतोय. इतक्या कौशल्यानं तो उडवलाय की त्याला हे कळतही नाही. हवेतून समोर पडणारा हात आपला आहे ते त्याला कळायच्या आत दांडपट्ट्याच्या दुसऱ्या वारानं बडा सय्यद गारद. आणि तेव्हापासून लोक म्हणायला लागली, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. हे उदाहरण अशासाठी सांगितलं की या कलावंताला, या कला असलेल्या माणसाला
शिवाजीराजांनी हेरलं होतं, स्वतःच्या स्वराज्यात घेतलं होतं, त्याला लक्षात ठेवलं होतं आणि त्याची योजकता योग्य वेळी केली होती. आजही आमच्या महाराष्ट्रात माणसांची वानवा नाही आहे. राजकीय शक्तीनं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्या संसाराला आधार दिला पाहिजे, त्यांना आपल्याकडे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या कलाकुसरीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत भक्कम कामं उभी राहणार नाहीत. एवढीच सरकारला, कुठल्याही आत्ताच्या नंतरच्या काही वर्षांनंतर येणाऱ्या कुठल्याही सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, त्या गुणवान माणसांचा शोध घ्या, विद्या असणारी, कला असणारी माणसं आहेत. ती तुमच्याकडे येऊन झुकणार नाहीत, ती तुमच्याकडे फेऱ्या मारणार नाहीत. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनीच थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, अशी दत्ता हलसगीकरांची कविता आहे. राजकीय शक्तीनं त्या कलावंतांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या कलेला दाद दिली पाहिजे, त्यांचा जीवन संसार चालवला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे, तुमच्या आर्थिकची चिंता करू नका, तुमच्या संसाराची चिंता करू नका, तुम्ही फक्त तुमच्या कलेवर प्रेम करा आणि समाजासाठी, महाराष्ट्रासाठी काहीतरी करा. असं तुम्ही जेव्हा विश्वास द्याल तेव्हा बघा शिल्प कशी उभी राहतील, पुतळे कसे उभे राहतील. वर्षानुवर्ष, शतकानुशतकं टिकणारे पुतळे उभे केलेत, राहिलेत. शिवाजीराजांचंच रक्त आत्ता या महाराष्ट्रात आहे ना. त्या काळी केलेली कामं, म्हणजे पार जवळचा असलेला शिवकालीन पूल आमच्याच माणसांनी उभा केला ना, आमच्या आजोबांनी, पणजोबांनी, खापर पणजोबांनी. तेच रक्त आत्ता आहे ना. फक्त शिवरायांची शोधक नजर राजकीय शक्तीकडे आणि राजकीय लोकांकडे आली पाहिजे. ती शोधा. हात जोडून तुम्हाला विनंती आहे, इथे या महाराष्ट्राच्या मातीत गुणवत्तेला काही कमी नाही आहे. मंडळी, माझी ही मतं झालीत. हे घडू नये म्हणून काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. आणि तुम्हाला जर वाटलं की फोन करून कळवावं तर नक्की कळवा. माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगून ठेवतो, 9822 650 280. 9822 तर कॉमन आहे, पुढचा फक्त 650 280. जय शिवराय.